आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत निळोबाराय पालखीचे श्रीगोंद्यामध्ये भक्तिभावात जंगी स्वागत। तर श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीनं वारकऱ्यांना 251 वृक्षांचे वाटप। पुढील वर्षी संपूर्ण रस्ता सुस्थितीत असेल, आमदार विक्रम पाचपुते यांची ग्वाही। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि भक्तीच्या महासागरात न्हावून निघालेले श्रीगोंदा शहर संत निळोबाराय पालखी सोहळ्याच्या स्वागताचा हा भक्तिमय क्षण। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे श्रीगोंदा शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले। श्रीगोंदा नगर परिषद आणि संत शेख मोहम्मद महाराज यात्रा समितीच्या वतीनं वारकरी संप्रदायाचे प्रेमाने स्वागत करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही घनश्याम शेलार यांच्या विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम झाला। यावेळी पार पडलेल्या अश्व रिंगण सोहळ्यानं भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले। माऊली माऊली या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला। यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले आणि पुढील वर्षी पालखी मार्ग अधिक सुस्थितीत व सोयीस्कर असेल अशी ग्वाही दिली। संत निळोबाराय यांची पालखी आज संत शेख मोहम्मद महाराजांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या भूमीमध्ये स्वागत झालेलं आहे। पुढे एकदा मी पालखीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे आमच्या समस्त पाचपुते परिवाराच्या वतीने आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो। कालच खरं निमंत्रण होतं, पण काल बेलवंडीला येता आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। मागच्या वर्षी आपली बेलवंडीला भेट झाली होती, आज एक मुक्काम पुढे चाललोय, असं हळूहळू पुढे पंढरपूरला सुद्धा घेऊन जाताल असं मला वाटतंय। त्यामुळे काल येऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील प्रवासासाठी माझ्या सहित संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। मुळात विनंती करायची गरजच नाही, रस्ता खराब म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून खराब चालला होतो, त्यामुळे पुढच्या वर्षीपर्यंत हा संपूर्ण कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झालेला असेल। उर्वरित टप्पा जो पुढचा आहे त्याला सुद्धा आपण निधीची तरतूद करणार आहोत। त्यामुळे तुमची श्रीगोंद्यापर्यंत प्रवास म्हणजे आता जरी तुम्हाला असं वाटत असेल की श्रीगोंदा लागला, धसका लागल्यावर भविष्यात श्रीगोंदा कधी गेला हे सुद्धा कळणार नाही, याची तुम्हाला खात्री आहे। या दरम्यान श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वारकऱ्यांना वड, पिंपळ, कडुनिंब यासारख्या 251 वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला। वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा संदेश देत प्रत्येक वारकऱ्याला या वृक्षांचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले। हा निळोबारायांचा प्रसाद समजून ही जी काही 251 वृक्ष आहेत ही निळोबा संस्थानाकडनं, निळोबा संस्थानाचे म्हणजे निळोबा महाराजांचे वंशज गोपाळजी, सावंतजी आणि सर्व विलेकरांच्या हस्ते ते ग्रामस्थांना प्रसाद स्वरूपात असणार आहे आणि त्याचं संवर्धन याची जबाबदारी निश्चित नगरपालिकेच्या मला वाटतं नगराध्यक्ष आहे, सगळे नगरसेवक आणि सर्व ग्रामस्थांनी करावी एवढीच मी विनंती करतो आणि धन्यवाद। सायंकाळी पालखीने श्री संत शेख मोहम्मद महाराजांचे दर्शन घेत भक्तिमय वातावरणात मुक्काम केला। संतांच्या नामस्मरणाने, टाळ मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठल भक्तीच्या अखंड प्रवाहाने संपूर्ण श्रीगोंदा नगरी भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली। उद्या म्हणजे बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी ही पालखी पंढरपूरच्या दिशेने म्हणजेच पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।